ते पोरं कोणाचं आहे? कुंभच आहे. त्याच्यावर 2-3 बैल सोड. शर्यतीला कधी चांगला आहे ते. शर्यतीचं नाव रगेल वाजवते. बरे अनुभव बरोबर आहे. मला म्हणते याला म्हणते विराट, कोणाला बरोबर आहे? युवराजे जसं तुमचं आगमन झालं मला म्हणते काय त्या युवराज आहे का? होय. युवराज आहे का? युवराज आहे का? हाय का टावळला घेऊन? आणि मोठी पोर आहे ती महाराजांची. बाईला काय नक्षत्रवाणी पोर काय आणि युवराज वाणी काय काय? बोलायचं कळलंय आम्हाला. हजरो. युवराजे ज्या पद्धतीने आपलं आगमन झालं त्याच पद्धतीने आपले धाकटे बंधुराज विजय महाराज यांनाही ताबडतोब दरबारमध्ये पाचारण करा. पारेकरी, काय आमचे लहान बंधू किती आहे ते? एकच आहे की नाही का? काय ग बोलतोय? त्यांना पाचारण करा. बोलता त्यांना पात्र मारून आणतो. अहो, तुम्ही काय म्हणलाय? काय म्हणताय मग? तुम्ही दरबारात कुठले आहे? तिथल्या नोकरीला कुठं आहे? दरबारमध्ये. इथले जरा संस्कार शिका, इथली भाषा शिका. पाचार मागेल पोरग रक्त बोंबळ होईल. हे? म्हणजे काय करायचं? पाचारण म्हणजे बोलावणे. अहो, मग मराठी सांगा की आमची मराठीची बॉम्ब उठल्या तुम्ही आम्हाला नाही ती शिकवायला लागलाय. आणि तुला कळतंय का पाचार मारून आणा म्हणते पाचारण भाषेमध्ये बोलवून घ्यायचं. हा. तू मराठीत सांगायचं हो. मग बोलो आता ती पॉवर कुठं आहे का बिड्या उडत ते कुठं ना काय करायचं मार खायचं कसं बोलतोय बोलो ए इजा अहो, माझ्या पोरला बोलवून घेऊन त्यांच्याकडे लावतो तुम्हाला पाय दुखतो. तुझं पोरग मारते ते झाले ओय, झोपा. काय दमा. ओ विजय महाराज. कोण आहे रे? गाईला काय काढणे आहे का? काय पोरांचा आवाज आहे ते देखणं पान. शिकवून हा तेच की शिकवणे. विजय महाराज अरे कोण आहे? 192. कालास काल नाही मग 3 वाजता आलोय आज. आराम खुराक कालास तुमच्या ओढल्याने बोलवले. ओढील म्हणजे बाबासाहेबांनी. येस. चला पुढे मोठ्या आनंदाने येतोय. आनंदाला डबऱ्यात घाला. इथं गाडीत बसाय आम्हाला जागा नाही. त्याला कशाला घेऊन यायला लागलाय? आराम घोरावून आनंदाने म्हणजे कळलं नाही का? कुठला आनंद? आनंदा नावाचा माणूस नाही. मला वाटलं ते लवडाचा पोरगा म्हणताय काय? त्याचं काय काम आहे? मार खाऊ नको तुम्ही एकटे या. चला पुढे आलोच. आम्ही निघालोच. काय करतोस? आता तुम्ही कोण व्हायला लागलात, मी म्हणून कोण व्हायला लागलोय. मी तुला इशाऱ्यानं विचारलं आज बाबासाहेब आहेत का? मग आता राक्षस कोणला या? थोडं साधं कळत नाही का? बाबासाहेबांना जाऊन ताबडतोब निरोप द्या. थंडीचा निरोध नको म्हणले ते त्यांना कंडोम पाहिजे. सांगितलं का नाही रे? निरोप. काय सांगायचं? बाहेर बाळ युवराजांचं आगमन झालंय. सांगा एवढं तर काम कर जेवला त्याचा. काय म्हणला काय सांगू बाहेर बाळ युवराजांचं आगमन झालंय. राजाराम 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 कोण रे? महाराज राजाराम शिवराम ठेवराम किती राम लावतो? महाराज म्हणते राजा मग तोंडात आलं रे. आलाय तुझ्या राजाराम तुकारामचा पोरगा आहे ते. हे! समजावून सांगतोय असं कुणाला फाटली बोलत जाऊ नये.
सांग बरं तरी काय काय राजाराम बाहेर युवराज महाराजाचं अंग बाहेर आले. अंग बाहेर. त्यांनी सांगितलंय. आणि हे दरबार मध्ये सांगत आला हा रामपद. त्यांनी सांगितलंय. तू एक काम कर राजीनामा लिहून दे. का? राजीनामा लिहून दे बोंबलच स्टँडवर जाऊन भीक मारता काय झालं काय? नालाय काय युवराज महाराजांचा अंग बाहेर आले इथे महाराजांना सांगत आलाय त्यांनी सांगितलंय. अंग बाहेर येतं तर आपण तिथं थांबायचं बरोबर. हा? आणि अंग बाहेर आले की सांगते वर दाबायचं काय बोलावे याची अक्कल नाही. थांबा, मी विचारू. व्यवस्थित विचारा तुझा तुझा आणि व्यवस्थित निरोप सांगायला आमंत्रित झाला. काय तुम्ही कुणाला काय सांगावं कळतं का तुम्हाला काय झालं रे आता गेले ना म्हणतोय अंग बाहेर आले मी नव्हे का बाहेर खाऊन या हाकड्या जाय हा मी म्हणलंय कोण अरे आगमन या शब्दाचा अर्थ समजत नाही. त्याने केला त्यानेच उडदार आणलाय हे काय येतं, हे काय? काय? काय सांगितलं रे तुम्ही काय म्हटलं? जाऊ द्या माझ्याकडे बघून बघ आता झालं बस दोघं मिटवून घ्या काय सांगायचं मिटवून घ्या दोघं मी मिटवा तुम्ही राहू द्या तुम्ही राहू द्या महाराजांना काय सांगायचं तेवढं मला सांग बाहेर बाळ युवराज आले. असं सांगायचं तुझ्या मशिदानं भरती झाला भेट्या थांबा घ्या ऐका माझ्या सिंहासनावरती का मारलं तू? मला वाटलं पोराची वाट बघून झोपला का काय तुम्ही मी दरबार मध्ये आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. अवघड झालं बेहाळ युवराज आले द्या. जंपल साहेब बाळ युवराज महाराज आले आले आहेत का? हा? द्या युवराज. मग त्यांना अदबीनं आतमध्ये घेऊन या. इतर काम तर. काय करू अरे त्यांना अदबीनं आतमध्ये घेऊन या. आदमी कळतं का आदमी ना झपट केला. मगाच्या गुणांना सांगायला लागलो. माझा जीव खायचा किती खायचा सांगितले का नाही काय करतोस काय तुमच्या बांधे सांगितले काय नाही ना आपल्या घरात आलो म्हणून पोरग जिथं नेतोय का माहिती घेऊन जातो. पाच चावून मारून तोडवून घेऊन चाललाय. आज तिने सांगले आपल्या घरात आण म्हणून आमचा नाही आदमीनं आदर सत्कार करत काय सांगितले आदमीनं तुझ्या असावी मग जाऊ त्याला सोडतो, तुम्ही जाऊ. जाऊन जातोय आम्ही. मग आम्ही काय करू? बाहेर व्यवस्थित पारा ठेवा. काय तर हात कुत्रे गेले. बरं सफर आहे त्यांचं सफर आहे का बाबासाहेबांच्या चरिणी सदस्य कोणी कोणी पडा आशीर्वाद. फुलाचा टाइम झालाय पोरं कवाच्या नेऊन ताट काढून बसल्या तिला का तिथे आपण घेऊन मोकळं व्हायचं नाही का आपल्या चेहऱ्यात नाही. मग काय तर आम्ही जातो आमच्या गावात, आम्ही जातो आमच्या गावात, आमचा गाव राम घ्यावा, आमचा गाव राम घ्यावा, आता होय तुमच्या दारी, आता होय तुमच्या दारी, आता सोडाई.
हे काय केलं? गरीब परिस्थितीत मी कसं तरी केलेलं आहे, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. काय केलं? काय झालं? चालतं. हे आता केलं, हे काय केलं तुम्ही? फुलं टाकली हो. फुलं टाकली म्हणजे? अहो, काल आमच्या आजच्या वरी सरा झाला, आम्ही घरातली सगळी अशी भोवताना बसलो होतो. कुठे भोवताना बसलो होतो का नाही? फुलं टाकल्यावर समाप्ती झाली, आपली जेवण करून तिकडे तिकडे गेली. म्हणून तुम्ही माझी फुलं टाकली जिवंतपणी? हो बाई, आणि मी तुला म्हणत होतो काय? फुलं टाकायला नको, घरात हार होता ना. म्हणजे जिवंत माणसाची फुलं टाकतात का? काल आमच्या आज्याचा वर सणा झाला, आम्ही असं बघतो दुकान हो. अरे ते वारले असतील, मेले असतील, त्यांचं वर्षत्रात त्यांची फुलं टाकली असतील. पण जिवंत माणसाची फुलं टाकता काय तुम्ही? महाराज जेवण आहे आणि फुलं टाकायची घेतो. चुकलंय आमचं. तरी बी तुम्ही जरा डोक्यात घ्या. काय रे? एवढे टेन्शन घेऊ नका. का? कवा तर असं होणार आहे. होणार. चूक झाले, माफ करा जेवढ्या पण. अरे पण ही चूक माफ करण्यासारखी आहे का? हो का? आता जी झाली- जिवंत माणसाचं श्राद्ध कोणी घालतं का? अहो, होय, चुकलंय आमच्याकडनं. एखादं पुढलं वर्ष जरा तुम्ही चुकवा. या ठेवायची, वर्षभर निघतंय. शाण्या माणसा जिवंत माणसाची अशी फुलं टाकत नाही. कुणाला माहित आहे हो आम्हाला? मग टाकली म्हणून समजावून सांगतोय, पुढचं काही बोलू नका. फोटोकडे नाही आम्ही बसलो होतो. गप नाही आला का? मी सांगत होतो बरं का, हार नाही गळ्यात राहू दे. हा. जय विजय. भावासाहेब, आज दोन्ही भावांना एकत्र बोलवण्याच्या पाठीमागचं कारण? ते कारण सांगण्यासाठीच आम्ही बोलवलेलं आहे. बोला. लहानपणी तुमची आई देवाघर निघून गेली. त्या दिवसापासून आईची वडिलाची माया देऊन आम्ही तुमचा सांभाळ केला, लहानाचं मोठं केलं. तुमच्या उच्च शिक्षणासाठी आम्ही तुम्हाला परदेशी ठेवलं. तुमचं शिक्षण परिपूर्ण झालं. म्हणजे महाराज लहानपणी आईसाहेब वारल्या काय? तुम्हाला कल्पना नाही? वारल्या वाटतं. वारल्या काय? नाही का? तर मग सध्या महाराज मोकळं जाईल. अरे आता ते हातावरच चालू आहे. काय? जेवण काय ते हातावरच चालू आहे. दरबार मध्ये भरपूर नोकर चाकर आहेत. हो, ताशी ठेवलेली. हा, ताशी. अहो, जेवणाला. जेवणाला आता काय ते मलाच काय कळेना. व्हायला कमी नाही रे, तिघं बी कठीण नाही. तेव्हा तुमचं शिक्षण आता परिपूर्ण झालेलं आहे. तुम्ही परत मायदेशी आला आहात. हो. तेव्हा आम्ही पिकलेलं पान आज ना उद्या गळून पडणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. काय रे, आज ना उद्या त्यांचं वय झाले. महाराज सांगतात, तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. काय वय झाले हो त्यांचं. आज ना उद्या ती पान गळून पडणार आहे. आईला पान गळून पडेल, पण डेटाला जरा निवार दिसतो. 10-5 वर्ष तुम्हाला काय होते असं का म्हणताय तुम्ही? पान रेटाला गट आहे, दगड हाणून पाड की देऊ. असं नाही रे, 10-5 वर्ष काय होते? गेला का त्यांच्या घरगुती काय बघू दे का? काय तुम्ही कोणाच्या तोंडाला लागते? मार खाते. तेव्हा हे राष्ट्र तुमच्या स्वाधीन करावं अशी आमची इच्छा आहे, आमचा विचार आहे. परंतु तत्पूर्वी हे राष्ट्र तुमच्या स्वाधीन करण्या अगोदर त्या राष्ट्राला सांभाळण्यासाठी काही पोषक काही 3 नाट्य आहेत, त्या तुमच्या कानावरचे असाव्यात. म्हणून आज हा खचा दरबार भरवलेला आहे. बाबासाहेब, ज्याप्रमाणे या गोरगरीब जनतेची आपल्या हातून सेवा झाली, त्याप्रमाणे जर आमच्या हातून सेवा घडायची असेल तर हे राज्य चालवण्यासाठी काही नियम, काही अटी आहेत. बरोबर. आज या ठिकाणी आपण कथन करणार आहात. बाबासाहेब, त्या अटी कोणत्या आहेत आपण या ठिकाणी सांगावं. त्या अटीचं काटेकोरपणानं पालन करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. त्या 3 अटी तर मी सांगणार आहे, परंतु त्या 3 अटीचं पालन करणं तुमच्या दोघा भावांचं कर्तव्य आहे. पहिली अट, दारू कुणीही प्यायची नाही. दारू कुणी प्यायची नाही, कारण दारू एक असं विष आहे. दारू पिणारा माणूस कधी कुठं बघल. ऐका रे,
मला म्हण तुम्ही नाक फोडील मला म्हणताय अहो ह्याला ऐकू द्या की असं करायला लागलं. तुम्हाला मी म्हणतोय समाईक बोलू नकोस. नाही, नाही, याला म्हणतोय. दारू पिणारा माणूस कधी कुठं बघल, हा गांजा ओढणारा माणूस कधी कुठं बघल आणि रंडीबाजी करणारा माणूस कधी प्राणाला मुकल आणि लय हे पेलेला सांगता येत नाही. लय पेलेला माणूस कुठं कुठं मुतल काय सांगता येत नाही. हा, म्हणून साठी दारू कुणी काही नाही आपल्या 5 जणांशिवाय. नाही नाही 5 जणांनी त्याच्यावर बंदी आणायची ना तुम्ही. बंदी आणायची हा त्यापेक्षा दुसरा मार्ग आहे की रे काय रे का दारू जो कोण पिल त्याला 1000 रुपये दंड वा बरोबर आहे. कशाला येतंय? कोण देणार नाही हा, आणि जो कोण दारू काढल त्याला ही काय करायचं रे. त्याला भांडवल दिले भांडवल म्हणजे हराम घोरवलो चौकात चौकात दारूच्या भट्ट्या तयार झाल्या पाहिजेत. त्याच्यावर ग्रामसभेचा ठराव घेऊन दारू बंद करूया हा बाबासाहेब खरोखरच दारू म्हणजे सुखी संसाराला लागलेलं सगळ्यात मोठं ग्रहण आहे. आपल्या राज्यात इतके मोठमोठे शास्त्रज्ञ जन्माला आले पण त्यांनाही अजून अंत लागलेला नाही. या दारूचा उगम कुठे झाला आणि शेवट कधी होणार आहे. कारण दारू ही नरक आहे त्यात 9 सागराचा अर्क आहे. दारू ही नरक आहे त्यात 9 सागराचा अर्क आहे. काढणारा धूर्त आहे तर पिणारा त्याच्यापेक्षाही शतमूर्ख आहे. म्हणून ही दारू आपल्या राज्यात हद्दपार झाली पाहिजे. जोपर्यंत माणूस दारू पितो तोपर्यंत योग्य आहे. पण ज्या दिवशी ती दारू त्या माणसाला प्यायला सुरुवात करते त्यावेळी त्या माणसाचा प्रपंच उद्ध्वस्त होतो. मुलं बाळा रस्त्यावरती येतात. दारोदार हिंडायला लावणारी ती दारू आहे. म्हणून ही दारू आपल्या राज्यात हद्दपार झाली पाहिजे. आपली पहिली अट आम्हाला बिनशर्त मान्य आहे. आपलं पोरगं चांगलं आहे गं. चांगलं काय काढणे शिकवणी 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 हा अरे बरोबर आहे त्यांचं सुद्धा. आहे. तुम्हाला दारू तुम्हाला पटलंय काय हराम खोराकडे दारू दारू हा शब्द ऐकला कवा तरी वाटतंय ऐक की आमच्या तळ पायाच्या कसं खात जाते. ए, हरामखोरा. आमरा ऐक की म्हणून आमचे युवराज महाराज काय सांगले हा दारू पण त्या उद्ध्वस्त होतो. हो त्याच्या घरात किंमत राहत नाही, होय होय गावात किंमत राहत नाही, कराय 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 बरोबर माणसात किंमत राहत नाही. कळलं पण 8-10 दिवसांनी कळलं नालाय का त्यांचं ऐका खरोखर तुम्ही दारूमधून चांगला विचार केला म्हणून मी काय म्हणतो दारू प्यायची नाही. म्हणून माझं सुद्धा अनुमत आहे ही दारू मी सुद्धा या राष्ट्रातलं दारू बंद झाली पाहिजे. बंदच करा झाली पाहिजे. नाही बंदच करा नाही तमाशा बंद होईल सगळं कसा खरं वखायला लागलाय मी खरं बोलतोय बोललाच पण तुटले काय बघू काय पाहिजे दारू झाली पाहिजे. दारू सोडा प्रत्येकाने दारू सोडा हाय असं कोण राहा अहो ही सोडा म्हटल्यावर सोडा टाकून दे. ही आवडला जाऊ दे. तुम्हाला आता मान्य आहे मान्य. आम्हाला तर पहिल्यापासून आहे मोरल्या पोरानं मान्य केली बघायला दिसत नाही म्हणजे पहिली अट्ट दोघांनाही मंजूर आहे. हो आपली दुसरी अट आमची दुसरी अट्ट आहे पर स्त्री माते समान जाणा.